आपल्या या स्पर्धेदरम्यान यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद कैलासजी. मोलाचं मार्गदर्शन हे नक्कीच आमच्या मंडळाला त्याचप्रमाणे वैयक्तिक मला देखील आपल्या लाभत असतं. चला पुन्हा एकदा आपण सोडले जातोय. तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित भव्य मानाच्या दहीहंडी चषक या स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी बोला गोपाळ कृष्ण महाराज की. अंतिम सामन्यासाठी दोन संघ आपण पाहताय. 7 स्टार गुहागर तर दुसऱ्या साईडला पिंपळा देवी वरचा पाट. दुसरी चढाई ऑन केली जाते सिद्धेश गोडेकरच्या माध्यमातून. पाहायचंय सलग 5 वेळा या ठिकाणी उपविजयी पदावर या ठिकाणी समाधान मानावं लागलंय ते म्हणजे 7 स्टार गुहागर संघाला. पाहायचंय आता मात्र विजेतेपद पटकावण्यामध्ये यश मिळेल का. अनेक वेळी अपयश पदरी पडतंय 7 स्टार गुहागर संघाला. आता मात्र हेरलंय कोपरारक्षक निहाल मोरेला टिपण्यामध्ये यश मिळते. आदेश याला सुरेख चढाई पाहायला मिळते. श्री गणेशा केला जातोय 7 स्टार गुहागर संघाचा. प्रत्युत्तर दाखल चढाई द्वीप कचरेकर यशस्वी चढाईकार या स्पर्धेमध्ये पिंपळादेवी वरचापाट संघाकडून. आता मात्र सुरेख पकड सौरभ भागले याची. सुरेख पकड पाहायला मिळते. थोडस नजर हटी दुर्घटना घटी म्हणावं लागेल या पकड करताना. हेडिंग करत असताना द्वीप कचरेकराची थोडीशी नजर फिरली होती आणि त्याच संधीचं सोनं केलंय. पकड करीत असताना सौरभ भागडे याने. प्रत्युत्तर दाखल चढाई 7 स्टार गुहागर संघाकडून. राज भोसले 5च्या डिफेन्स मध्ये. समोर कडवं आव्हान 2 कोपरा रक्षक आपल्याला पाहायला मिळतील. डावा कोपरा रक्षक आकाश कचरेकर आहे तर उजव्या कोपऱ्या रक्षकाच्या भूमिकेत या ठिकाणी सौरभ साखरकर. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी साहिल तोडणकर 7चा डिफेन्स 7 स्टार गुहागर संघाचा. प्रत्युत्तर दाखल चढाई पुन्हा एकदा आदेश 5चा डिफेन्स आहे. खोलवर चढाई करण्याची संधी पाहायचंय. आदेश पुन्हा एकदा रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. रेडर आउट. थोडासा मिस बॅलन्स पाहायला मिळालाय चढाईकार आदेश. सेल्फ आउट होतोय. एका गुणाची कमाई पिंपळादेवी वरचापाट संघासाठी. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस होता तरी देखील आपल्या गुहागरचं दर्दी क्रीडा रसिक हे आपली मानाची अभिमानाची स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला होता. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार आणि स्वागत. अंतिम थरार आपण पाहताय दहीहंडी चषक 2025 मध्ये. चढाईसाठी सज्ज झाले 6च्या डिफेन्स मध्ये. राज भोसले 8 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार रायझिंग स्टार 7 स्टार संघाचा. मात्र आकाश कचरेकर याची थोडीशी चूक पाहायला मिळते. हाय होल्ड करण्याचा प्रयत्न परंतु चांगला या ठिकाणी स्किल वापरले गेले राज भोसलेच्या माध्यमातून. तिसरी चढाई बजर वाजलाय डू ऑर डाय. या चढाईमध्ये पाहायचंय कशा प्रकारे गुण मिळवला जाईल सिद्धेश गुडेकरच्या माध्यमातून. 7चा डिफेन्स असताना आता मात्र मुन्नायाला हेरलंय. सुरेख चढाई पाहायला मिळते. 2 गुणांची कमाई केली जाते. निखिल भोसले राजेश घोरपडे यांना टिपण्यात यश आलंय. 2 गुण पिंपळादेवी वरचापाट संघासाठी. नक्कीच इंडियन क्रिकेट टीम मध्ये आपण पाहतो एस्टेनच्या मागून या ठिकाणी सुरेख पुन्हा एकदा
ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. नक्कीच संघ साथीदार सौरभ मगाचपासून सांगत होता आणि त्याच प्रकारे चढाई करून दाखवले ती म्हणजे राज भोसले याने. थोडस वॉन केलं होतं सौरभ साखरकर याने आकाश याला, परंतु या ठिकाणी मोहात पाडले आकाश कचरेकर याला राज भोसले याने. नक्कीच आणि ज्या प्रकारे इंडियन क्रिकेट टीम मध्ये रिषभ पंत विकेटच्या मागून कॉमेंट्री करत असतो त्याच प्रकारे मैदानाच्या आत सौरभ साखरकर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल चढाई सौरभ बागडे. बोनस गुण करण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय. सुरक्षित परतोय सौरभ, त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय सिद्धेश गुडेकर. 6चा डिफेन्स. 7 स्टार गुहागर संघाचा पाहायचा आहे. परतोय सिद्धेश. दीर्घ काळानंतर आपल्या लाल मातीमध्ये आपण ही कबड्डी पाहतोय. आदेश सांगे 6च्या डिफेन्स मध्ये पाहायला मिळतोय. निहाल मोरेचं कडवं आव्हान. कौशल कचरेकर मध्यरक्षक आहे पाहायचं आहे, परंतु तितका दर्जेदार चढाईकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आदेश सांगळे. आदेश परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी. तिसरी चढाई डू ऑर डाय. तिसऱ्या चढाईचा आव्हान स्वीकारले गेले द्वीप कचरेकरच्या माध्यमातून पिंपळादेवी वरचापाट संघाकडून पाहायचं आहे. पिंपळादेवी वरचापाट संघाकडून द्वीप कचरेकर डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. यावेळेस निखिल भोसले याचं सुरेख मध्यरक्षण पाहायला मिळतंय. तितकीच दर्जेदार सपोर्ट या ठिकाणी पाहायला मिळालाय. ओंकार लोखंडे याचा सुरेख टॅकल. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी राज भोसले. बजर वाजल्यानंतर तिसरी चढाई डू ऑर डाय. पाहायचंय काय करामत केली जाईल या चढाईमध्ये, कशा प्रकारे ही चढाई सजवली जाते. राज भोसले याच्या माध्यमातून 5च्या डिफेन्स मध्ये खोलवर चढाई करावी लागेल. तितकंच नियंत्रण ठेवणं गरजेचं असेल ते म्हणजे पिंपळादेवी वरचापाट संघाला. पाहायचंय किती गुण कमावले जात आहेत. सौरभ साखरकरचं थोडस टॅकल फसलंय. 2 गुणांची कमाई केली जाते राज भोसले याच्या माध्यमातून 7 स्टार गुहागर संघासाठी. चढाईसाठी आपण पाहताय सिद्धेश गुडेकर प्रयत्न केला जातोय गुण मिळवण्याचा, परंतु कोणत्याही प्रकारे यश मिळत नाहीये. परत ते प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा सौरभ बागडे याला आपण पाहताय. 11 नंबर जर्सी परिधान केलेला सौरभ, ज्यानं पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये तृप्तीनगर अडूर संघ यजमान संघ 2 गुणांच्या आघाडीवर होता. चालू सामन्याचं अंतिम मिनिट होतं आणि या 4 गुणांच्या आघाडीवर होता. शेवटचे 2 खेळाडू मैदानात दाखल होते आणि त्या दोन्ही खेळाडूंना बाद करून लोन देऊन आपला सामना बरोबरीत सोडण्यामध्ये यश मिळवलं होतं तो सौरभ बागडे. आता मात्र मैदानाच्या आत चढाई करताना आपण पाहतोय. सौरभ परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा साहिल तोडणकर 7 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार 7च्या चमू मध्ये पाहायला मिळेल. साहिल हा देखील तितका दर्जेदार चढाईकार पाहायला मिळतोय पिंपळादेवी वरचापाट संघाचा. ओंकार लोखंडे आणि स्वप्नील सांगळे याचं कडवं आव्हान. तो कोणत्याही प्रकारे रिस्क या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये. साहिलच्या माध्यमातून सुरक्षित परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाईसाठी आदेश सांगळे. संत चढाई पाहायला मिळते.
आदेशाच्या माध्यमातून पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडे आदेश देखील परततोय. तिसरी चढाई निर्णायक चढाई असेल पिंपळादेवी वरचा पाठ संघासाठी. पॉइंट घेणं गरजेचं असेल. पाहायला गेले तर 3 खेळाडूंमधील एक खेळाडू हा चढाई करत असताना एक महत्वपूर्ण निर्णायक क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय पिंपळादेवी वरचा पाठ संघासाठी. पाहायचंय सिद्धेश गुडेकर ताकद एक क्षमता आहे. पाहायचंय कशा प्रकारे चढाई सजवली जाईल सिद्धेशाच्या माध्यमातून. रेडर आउट. कोणत्याही प्रकारे गुण न मिळवल्यामुळे या ठिकाणी रेडर आउट दिला जातोय. आणि तिसरी चढाई पुन्हा एकदा 7 स्टार गुहागर संघाकडून कौशल्याला टिपण्यामध्ये यश मिळवलंय. 2+2 4 पॉइंट्स. पहिल्या लोनची नोंद केली जाते पिंपळादेवी वरचा पाठ संघावरती 7 स्टार गुहागर संघाकडून. 12 गुण पाहायला मिळतात 7 स्टार गुहागर, 3 गुण पाहायचंय. नक्कीच या मैदानावरती पिंपळादेवी वरचा पाठ संघाने 1 वर्षीचं विजेतेपद पटकावलंय. 7 स्टार गुहागर संघाचा मानस असेल या वर्षी एक विजेतेपद पटकावायचं. पाहायचंय बोनस गुणांची कमाई केली जाते. सौरभ साखरकर यांच्या समोर प्रत्युत्तर दाखल चढाई केली जाते. सिद्धेश गुडेकर प्रयत्न फसला. या ठिकाणी सेल्फ आउट व्हावं लागतंय सिद्धेश गुडेकर याला. 1 गुणाची कमाई 7 स्टार गुहागर संघासाठी. प्रत्युत्तर दाखल चढाई केली जाते. आता मात्र राज भोसले 7 स्टार गुहागर संघाकडून पिंपळादेवी वरचा पाठ संघ एक चांगली भरारी घेतली जाते पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडून देखील. त्यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत सुयोगदादा आरेकर याला. धन्यवाद साहिराच्या. नक्कीच लढत बघतो आपण. 14 गुणसंख्या, 14 गुण 7 स्टार गुहागर संघ, 3 गुण क्षमता आहे. नक्कीच कमबॅक करू शकतो पिंपळादेवी वरचा पाठ संघ. अजून 14-3 अशी गुणसंख्या असतील तरी सुद्धा चांगले चढाईकार, चांगली डिफेंडर या संघाकडे आहेत. आणि अजून सेकंड हा पूर्णपणे बाकी आहे पिंपळादेवी वरच्या पाठकडे. पाहूया पुन्हा एकदा चढाई करतोय द्वीप. 7च्या डिफेन्समध्ये द्वीप कत्रेकच्या माध्यमातून आपण ही चढाई बघतोय. नक्कीच उच्च कोपऱ्यामध्ये निदान रेषेजवळ द्वीपच्या माध्यमातून चढाई द्वीप परततोय. त्याला प्रतिकूल चढाई करतोय. तर नक्कीच पुन्हा एकदा तो राज भोसले 6चा डिफेन्स. राज समोर नक्कीच बोनस ऑन असणार राज दिनेश भोसलेसाठी चढाई राज भोसलेच्या माध्यमातून आपण बघतोय. नक्कीच संधी दिली जाते जास्तीत जास्त ती राज भोसले. नक्कीच साथीला सौरभ बागडे आदेश चांगले स्वप्नील चांगले अशी चढाईच्या संघामध्ये आहेत. मात्र जास्तीत जास्त विश्वास नवोदित खेळाडूवरती म्हणजेच राज दिनेश भोसलेवरती आहे. तर राज भोसलेचे वैशिष्ट्य सुद्धा युवा प्रो कबड्डी सिरीजमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये निवड झालेला खेळाडू आहे तोच राज दिनेश भोसले. राज प्रत्येक चढी साईच्या माध्यमातून साई परतला. त्याला प्रत्येक चढी करतो तो आदेश सांगायच्या माध्यमातून चढी केली जाते. पकडण्याचा प्रयत्न. आता मात्र निहाल मोरूची कमाल. निहाल मोरूच्या माध्यमातून चांगली पकड होते. गुण मिळते पिंपळादेवी वरच्या पाठी संघाला. चांगली साथ निहालला दिली ती आकाश कसरकर आणि टॅकल यशस्वी झाला. साई तोडणकरची साथ मिळते ते निहाल मोरीला. पुण्याच्या चाळी द्वीपच्या माध्यमातून तिसरी महत्वपूर्ण चाळी असतात पिंपळादेवी वरचा पाठच्या दृष्टीने. कारण नक्कीच 14-4 असा पिछाडीवर पिंपळादेवी वरचा पाठ. पाहूया द्वीपच्या माध्यमातून ही चाळी आपण बघतोय मित्रांनो. नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना हा रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिला. पकडण्याचा प्रयत्न केला सौरभ बागडेने मात्र अपयशी ठरतोय. गुण मिळतोय पुन्हा एकदा पिंपळादेवी वरचा पाठ संघाला. 2 महत्वपूर्ण चढाई यशस्वी झाल्या आहेत. एकामध्ये पकड यशस्वी केली तर एकामध्ये चढाईमध्ये यशस्वी झाल्या. तो पिंपळादेवी वरचा पाठ संघ. वरचा पाठ
आणि सेवास्टार गुहागर ही दोन्ही संघ एकमेकांच्या शेजारी संघ आहेत. एकमेकांच्या जवळ राहणारे खेळाडू आज एकमेकांच्या विरोधामध्ये या कृतीनगर अडूर बाजारपेठ आयोजित केलेल्या गॅरंटी चषक 2025 मध्ये आपण बघतोय. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आपण लढत पाहिली म्हणजे सेवास्टार कृतीनगर फ्रेंड सर्कल खालचा माड स्वाईचा दाबा साजरा करतोय. नक्कीच थोड्याच अंतिम सामन्याचा सेकंड हाफ सुरू होतो. चढाई होते सिद्धेश कोळीकरच्या माध्यमातून. मित्रांनो नक्कीच नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी ही अंतिम लढत आहे. फेब्रुवारी वरचा पाठ आणि सेवास्टार गुहागर यांच्यावर नक्कीच या स्पर्धेचे निमंत्रण आम्हाला विपुलदादा नार्वेकर बंटी देवलकर यांच्या माध्यमातून मिळालं होतं. नक्कीच एक चांगलं नियोजन आयोजन आपण या स्पर्धेचं बघतोय. नक्कीच स्पर्धा अंतिम टप्प्याकडे अंतिम सामन्यामध्ये जाते. थोड्याच वेळामध्ये नक्कीच या 2025 गॅरंटी 2025 चा विजेता संघ कोण असणार आहे आपल्या समोर असणार आहे. नक्कीच 9 गुणाची आघाडी घेतली आहे ही सेवास्टार गुहागर संघाने. नक्कीच राज भोसले स्वप्नील सांगळे कोटवरती आहेत. त्यांच्या साथीला निखिल भोसले राजेश घोरपडे ओंकार लोखंडे आहेत. तर समोर आपण बघतोय पेपरावर सबळ संघ निहाल मोरे साहिल तोडणकर कौशल दीप आकाश सिद्धेश आणि सौरभ फुल हाऊस राज भोसलेसाठी राज परत त्याला प्रतिसासाठी संधी दिली जाते. नक्कीच सिद्धेश कोळीकरच्या माध्यमातून 5 डिफेन्स मध्ये आपण बघतोय. आव्हान असणार निखिल भोसलेचं स्वप्नील सांगायचं ते सिद्धेश कोळीकरच्या समोर. पाहूया कोणत्या तंत्राचा उपयोग करतो आपल्या चढाईमध्ये तो सिद्धेश. संध्याकाळी सिद्धेशच्या माध्यमातून आपण बघतोय 9 गुणाची आघाडी आहे. ते सेकंड हाफमध्ये सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सेवास्टार गुहागर संघाकडे चढाई करण्यासाठी सज्ज होतो. तो स्वप्नील सांगळे 7च्या डिफेन्स मध्ये नक्कीच बोनस ऑन असणार स्वप्नील सांगळेसाठी. पाहूया ही लढत कशी रीतीने पूर्ण होते. कोणता संघ या चषकावरती आपलं नाव कोरणार थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर समजणार आहे. तो नेता संत चढाई स्वप्नील सांगळेच्या माध्यमातून आपण बघतो. नक्कीच सकाळ बसून या ठिकाणी कैलास असेल चांगली समालोचना आवाज या ठिकाणी आपल्यापर्यंत पूर्णपणे व्यवस्थित पोहोचवला जातो आहे. गुणसंख्या आपल्या संघासमोर सर्व समोर जाते. 5-14-14-5 तिसरी चढाई आव्हान स्वीकारल्या. पुन्हा एकदा द्वीप कचरेकर नेपाळच्या द्वीप कचरेकरच्या माध्यमातून चढाई होती आहे. 2-1-2 मध्ये चढाई तिसऱ्या चढाई महत्वपूर्ण चढाई कठीण आव्हान 5 डिफेन्स असणार. तो द्वीप समोर पाहूया कोणत्या तंत्राचा उपयोग करतो आपल्या चढाईमध्ये आणि स्वप्नील सांगेकडून पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. गुण मिळतोय सेवास्टार गुहागर संघाला आणि आदेश सांगळे महत्वपूर्ण खेळाडू विन होतो आहे. 15-5 अशी गुणसंख्या आपण बघतोय. नक्कीच सकाळपासून दादू सुर्वे तुषार पाटील निलेश खेडेकर समीरदा घाणेकर तसंच प्रभू अंबाडेसर या 5 पंचांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी सकाळपासून भर पावसामध्ये या ठिकाणी उभं राहून केली आहे. नक्कीच कसदापोल इथून दहीहंडी उत्सव असताना सुद्धा या स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल झाले दोन्ही पंच म्हणजेच दादू सुर्वे आणि तुषार पाटील. पण एकदा पकड करण्याचा प्रयत्न आपण बघतोय यशस्वी होतोय. दुखापत ऑफिशियल टाइमआउट घेतला जातो. नक्की 16 होतोय चढाईसाठी तो सिद्धेश कोळीकर 5च्या डिफेन्स मध्ये. नक्कीच दोन्ही संघाकडून चांगला डिफेन्स केला जातो. त्याचा डिफेन्सच्या जोरावर दोन्ही संघ खेळताना आपण बघतोय. सिद्धेश कोळीकरची चढाई आपण बघतोय. आव्हान असणार स्वप्नील सांगायचं निखिल भोसले सिद्धेश कोळीकर समोर चढाई जवळ आपण बघतोय. नक्कीच शेवटच्या काही मिनिटांनंतरच आपण या ठिकाणी निश्चित करणार कोणता संघ 2025 वरती आपलं नाव कोरतोय. नक्कीच लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरण सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी केलं जाणार आहे. पुन्हा एकदा चढाई होती आहे ती स्वप्नीलच्या माध्यमातून. तुम्ही दिवसचा पाठकडे स्वप्नील सांगाय सेवास्टार गुहागर कडून नक्कीच या ठिकाणी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाईकार सर्वोत्कृष्ट पकडपटू म्हणून चषक या ठिकाणी प्रोफेसर अडूर बाजारपेठच्या वतीने ठेवण्यात आले. चढाई स्वप्नील सांगळीच्या माध्यमातून आपण बघतोय. नक्कीच एक चांगली आघाडी 15-6 अशी गुणसंख्या आपण बघतोय. कौशल कचरेकरच्या माध्यमातून चढाई आपण बघतोय. 5च्या डिफेन्स मध्ये कौशल चढाई करण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही संघाकडून तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा बळ दिला जातोय. नक्कीच
पावसाळी स्पर्धा नक्कीच पावसाने थोडी विश्रांती घेतोय परंतु कौशल त्याला प्रत्येक चढी करतोय तो पुन्हा एकदा स्वप्नील सांगलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढीचा आवाज स्वीकारला गेला नक्कीच बोनस स्वप्नील सांगलीसाठी एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न दोन्ही संघाकडून चांगला कबड्डी खेळली जाते पाहूया कोणता संघ या चषकावरती नाव करतोय सत्तेचाळी स्वप्नील सांगलीच्या माध्यमातून आपण बघतोय 6-15 अशी गुणसंख्या 15-6 आपण बघतोय तिसरी चढाई थर्ड रेड आव्हान स्वीकारले ते सिद्धेश गुडेकरने महत्वपूर्ण चढाई असणार पेपर दिवाणच्या पाठच्या दृष्टीने सिद्धेश गुडेकर याचं आव्हान स्वीकारलंय या सिद्धेश कोणत्या गतीने चढाई करतोय पेपर दिवाणच्या वर्षाचा चढाई का खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यामध्ये पाऊया पकडण्याचा प्रयत्न केला आहे नितीन भोसलेने मिळतोय सेवस्टर गोहागर संघाला तिसरी चढाई आव्हान स्वीकार आदेश सांगणे तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारण्यात ते आदेश सांगणे पाहूया सेवस्टर संघाकडून चढाई होते तिथे काही कोर्टवरती एक चांगला प्रयत्न आदेश सांगणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला नक्कीच चांगली चढाई केली आपल्या संघासाठी तोच आदेश सांगणे आपण बघतोय महत्वपूर्ण तिसरी चढाई आणि आव्हान स्वीकारणे पेंबाटी वरचा संघासमोर खेळताना पकडण्याचा प्रयत्न असतं पण महत्वपूर्ण दोन खेळाडूंमध्ये सौरभ साखरकर आकाश कसरीकर कोर्टच्या बाहेर होते आहे 2 गुण मिळतात आणि गुणसंख्या नक्की 2 वाढते 18-6 अशी गुणसंख्या त्याच्या माध्यमातून चढाई होते पिंपळाची वाटचा पाच संघाच्या बाजूने चढाई करण्यासाठी कौशल कचरेकर सज्ज झाला नक्कीच पोल हाऊस बोनस वन असणार कौशलसाठी वाटचा पाचसाठी 2-2 मध्ये चढी कौशलच्या माध्यमातून आपण बघतोय नक्कीच आपण बघतोय तो कौशल नक्कीच गुणसंख्या वाढते 7-18 अशी गुणसंख्या आपण बघतोय नक्कीच एका चांगली आघाडीच्या दिशेने वाटचाल करतोय सेवस्टर गुहागर संघ निखिल भोसलेच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या नेतृत्वाखाली या संघ या ठिकाणी खेळताना आपण बघतोय संत चढी आपण बघतोय सौरभ बांगडेच्या माध्यमातून एक चांगली कबड्डी सौरभ बांगडीच्या माध्यमातून आपण बघतोय नक्कीच फक्त चढाईसाठी नवीन आपण प्रेक्षण सुद्धा करू शकतो दाखवून दिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये सौरभ बांगडीने आपल्या संघासाठी तो सौरभ परततो त्याला प्रत्येक चढाई करतोय तो साहिल तोडणकर नक्कीच शेवटच्या आपण हे दोन्ही संघ खेळताना बघतो एकमेकांसमोर पण एकदा चढाई साहिल तोडणकरच्या माध्यमातून आपण बघतोय पुढे चढाई करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगली कामगिरी आपण बघतोय सौरभ बागडेच्या माध्यमातून चढाई असेल कोपरा रक्षण असेल दोन्हीमध्ये आपली कामगिरी चोख बजावतोय तो सौरभ बागडे मॅच फ्रॉम गुहागर कीर्तनवाडी चढाई राज भोसलेच्या माध्यमातून सेवस्टर गुहागरकडून पेमध्ये वरचा मठच्या कोडवरती चढाई होती नक्कीच गुणसंख्या आपण बघतोय ती 7 आणि 19 म्हणजे 12 गुणाची आघाडी घेतली आहे ती सेवस्टर गुहागर संघाने दोन्ही संघ तिसऱ्या चढाईवर खेळत आहेत नक्कीच पाहूया पेमध्ये वरचा मठ संघाला आक्रमक व्हावं लागणार आहे मग तेवढं चांगले नियंत्रण ठेवले ते सेवस्टर गुहागर संघाने पाहूया पुन्हा एकदा कौशल कधी सज्ज होतो चढाईसाठी कौशल तिसरी चढाई आव्हान स्वीकारण्याचे सौरभ बागडीने बघूया यशस्वी चढाई कर नक्कीच कमीत कमी खेळाडू म्हणजे 2 असतील 3 असतील त्यामध्ये जास्तीत जास्त चढाई करेल तिचं नक्कीच उद्दिष्ट आहे सौरभ बागडे पाहूया नक्की चांगली टी-शर्ट सहीला आहे त्याचा सुपर टॅकलचे 2 गोल मिळतात सुप्रतिवादचा बस 2 गोल मिळतात सुपर टॅकलचे 2 महत्वपूर्ण गोल प्रतिवादचा बस संघाला 2 गोळाने नक्कीच गुणसंख्या वाढते 9-19 अशी गुणसंख्या आपण बघतोय
विवेक कचरेच्या माध्यमातून चढाई आपण बघतोय. नक्कीच कोलकाता करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पडत तुळ्यात द्वीप. नक्कीच चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाकडून चांगला प्रयत्न आपण बघतोय. नक्कीच जवळजवळ शेवटच्या काही मिनिटांमध्ये ही लढत जाईल त्यावेळेस नक्कीच आक्रमक पवित्र पिंपळाजी वत्सपाडच्या बाजूने असणार. कारण असली 10 गुणांनी पिछाडीवर आहे पिंपळाजी वत्सपाड संघ. नक्कीच संत चढई राज भोसलेच्या माध्यमातून आपण बघतोय. जी आवश्यकता पिंपळाजी वत्सपाड नक्कीच इतर सुपर टक्कर नक्कीच आत्मविश्वास उत्सवला असणार तो पिंपळाजी वत्सपाडचा बघूया. टायमआउट घेतला जातो पिंपळाजी वत्सपाड संघ. आणि समितीला गाणेकर आव्हान स्वीकारले. पुन्हा एकदा मंदार नागवेकर आणि विनायक गोचाड यांनी सकाळपासून म्हणजे पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत जी कामगिरी विश्वास मंडळाने दाखवला तो सकाळपासून सारखं ठरवत आहे. नक्कीच महत्वाचा सामना असू दे कोणताही सामना असू दे त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. पण एकदा चढाईसाठी सज्ज झाला आहे तो राज भोसले आपण बघतोय. नक्कीच गुणसंख्या 10-19 अशी गुणसंख्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामना जातो. 5 मिनिटांमध्ये 10-19 गुण सेवन स्टार 10 गुण पिंपळादेवी म्हणजे 9 गुणाची आघाडी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण जातोय सैराज दाभोळकरकडे. आता मात्र द्वीप कचरेकर पाहायचंय. हो थोडासा ब्लास्ट होण्यापासून राहिलाय नाहीतर 4 गुणांची चढाई नक्कीच पाहायला मिळाली होती द्वीप कचरेकरांच्या माध्यमातून. परंतु यशस्वी टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतोय 7 स्टार गुहागर संघाकडून. डू ऑर डाय करो या मरोची स्थिती 3 खेळाडूंमध्ये चढाई सजवण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. सुपर टॅकल 2 गुणांची कमाई पिंपळदेवी वरचापट संघासाठी. सुरेख डॅश या ठिकाणी पाहायला मिळालाय. एसटीला फिरण्यासाठी कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही याची आपण दक्षता घ्या. सर्व क्रीडा रसिक आपल्याला नम्र विनंती असेल आमच्या मंडळाकडून. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं घोषित केली जात आहेत. कौशल कचरेकर चढाईसाठी सज्ज. सहाच्या डिफेन्स मध्ये हो सुरेख चढाई सामन्याला कलाटणी देणारा क्षण पाहायला मिळतोय पिंपळादेवी वरचापाट संघाकडून. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी सज्ज झालाय पाहायचाय राज भोसले. 5चा डिफेन्स पाहायला मिळतोय तो म्हणजे पिंपळादेवी वरचापाट संघ. आतापर्यंत गुण फलक आपण पाहताय 13 गुण पिंपळादेवी वरचापाट संघ तर 20 गुण 7 स्टार गुहागर. अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहताय दहीहंडी चषक 2025. प्रत्युत्तर दाखल चढाई आकाश कचरेकर याला पकडण्याचा प्रयत्न पाहायचाय. सुटणार का यश मिळणार या ठिकाणी यश मिळतंय 7 स्टार गुहागर संघाला. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं जाहीर केली जात आहेत. तरी सर्व वाहन चालकांना नम्रतेची विनंती असेल आपली वाहनं त्या ठिकाणाहून थोडीशी बाजूला करा. सर्व वाहन चालक 21-13 अंतिम 3 मिनिटांमध्ये गुणफलक आपण पाहताय 21-13. राज भोसले चढाईसाठी सज्ज. या वर्षी पाहायला गेले तर सलग 5 ते 6 वेळा उपविजेत्या पदावर मानकरी या ठिकाणी पाहायला मिळालाय 7 स्टार गुहागर संघ. हा तो क्षण ठरेल का? दहीहंडी चषक 2025 ठरेल का 7 स्टार गुहागर संघाचा विजेतेपद पाहायचंय. परंतु समोर ते विजेतेपद रोखण्यासाठी तितकेच यश कष्ट घेतले जात आहेत ते म्हणजे पिंपळादेवी वरचापाट संघाकडून. पुन्हा एकदा बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय. थोडस स्किल वरती मेहनत घेणं गरजेचं आहे. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं जाहीर केली जात आहेत आणि 2 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा डू ऑर डाय चढाईसाठी सज्ज झालाय राज भोसले. 4च्या डिफेन्स मध्ये निहाल मोरेचा ऍडव्हान्स टॅकल. ऍडव्हान्स टॅकल फसलाय. 1+1 2 पॉइंट्स 2 गुणांची महत्वपूर्ण कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच साईराज आपण बघतोय पावसाळी कबड्डी स्पर्धा आहे. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये थोडी विश्रांती घेतली होती. पाहूया
पुन्हा नक्कीच वैभवराजाचं आगमन होणार आणि कोणता संघ या पावसामध्ये विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन एका मधुर गाण्यावरती नाचताना आपल्याला बघायला मिळणार. नक्कीच पुण्याच्या चढी कौशलच्या माध्यमातून बोनस नक्की आपल्या संघाला मिळून देतोय साईराज. बोनस कोणाची कमाई, परंतु नक्कीच पाहायला गेले तर काही मिनिटांचा खेळ या ठिकाणी बाकी असताना फक्त 2 खेळाडू या ठिकाणी चालू सामन्याचं शेवटचं मिनिट, अंतिम मिनिट या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. 14-23 असं गुणफलक, 9 गुणांची आघाडी अंतिम 1 मिनिटामध्ये पाहायचं आहे. नक्कीच 7 स्टारच्या कोट्यामध्ये नक्कीच आनंदोत्सव साजरा केला जाईल. तितकाच आनंद उत्सव साजरा केला जाईल पिंपळादेवी वरचापाट संघाकडे, कारण त्यांनी देखील एक चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खेळलाय. अंतिम सामन्यापर्यंत दोन्ही संघांचे टाइम ऑफ ओव्हर होत आहेत. अंतिम क्षणातील हा सामना 7 स्टार गुहागर विरुद्ध पिंपळादेवी वरचापाट संघ. तब्बल 5 ते 6 वेळा उपविजेत्या पदावर आपलं मानकरी पाहायला मिळाला होता 7 स्टार गुहागर, आणि आता मात्र तृप्तीनगर अडूर बाजारपेठ आयोजित दहीहंडी चषक 2025 चा मानकरी ठरतोय 7 स्टार गुहागर संघ. नक्कीच जवळजवळ 5 ते 6 वेळा उपविजेते